समज? आपण तो आमचा केवळ एक समज मानता? युवराज्ञी, तुम्ही थोरा घरी जन्मलात. माता पित्याच्या मांडीवर तुम्ही लाडाने वाढलात. आबासाहेबांच्या लाडक्या सुनबाई म्हणून आजवर थाटामाटात रायगडावर वावरलात. आमच्या पोरक्या जीवनाची दर्दभरी कहाणी तुम्हाला नाही कळायची. आम्हाला जाण आल्यापासून ठाऊक आहे. फक्त आबासाहेबांच्या डोळ्यातला धाक आमच्या मनावर कोरली गेली आहे. त्यांच्या ओठांवरील सुन्न जरब आमच्या पोटात अजून कालवतंय. त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा. आग्र्याहून सुटकेचे प्रसंग आठवले की अजूनही रक्त जळू लागतं, मस्तक फिरू लागतं, पोटातील आतडी तटतट तुटू लागतात. एक 8 वर्षांचं कोळपोर महाराजांच्या पाठोपाठ रानावनातून उन्हात तानातून दिवस रात्र पळताना आमच्या डोळ्यासमोर अजूनही स्पष्ट दिसून येतं. अंगात ज्वर भरला, पाल टरटरून फोड आली तरी हो किचू नाही. अपरात्री मथुरेला एका ब्राह्मणाच्या घरी मुक्काम पडला. मध्यरात्री खलबत्त सुरू झाली. तेव्हा निराजी पंत महाराजांना सल्ला देत बोलले, महाराज, सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथेच सोडून दौड केली पाहिजे. आत माझ घरात ग्लानी येऊन तळमळत पडलेलं पोर हे शब्द ऐकताच तसंच धावत येतं आणि महाराजांच्या कमरेला मिठी मारून उंबरडा फोडतं. आबासाहेब, तुम्ही आम्हाला सोडून तर नाही ना हो जाणार? आबासाहेब एक शब्द बोलत नाहीत. त्या चिमुकल्या हातांची मिठी ते त्यांच्या पोलादी बोटांनी सोडवतात आणि आत माझ घराकडे बोट दाखवतात. त्या चिमुकल्या मनाला ब्रह्मांड आठवतं. मैलोनी चालणाऱ्या त्या पोराचे पाय आत माझ घरात जाई तो पांगळे होऊ लागतात. आबासाहेब त्या रात्री निघून जातात, न भेटता न बोलता. युवराज्ञी, एकच सवाल पुसतो आम्ही जर तुमच्या पुत्राशी असे वागलो असतो तर तुम्ही आमची संभावना कशी केली असती? सांगा युवराज्ञी, आता का गप्प झालात? सांगा, तुम्ही आमची संभावना कशी केली असती?